परिवर्तन आणि ऐकूया व्हॉइस ऑफ काराव अर्थातच विजय डोके सरांचा आवाज. एकाच गावातील दोन संघ, मी म्हणेन एकाच आईचे दोन्ही मुलं म्हटली तरी चालतील, याच्यात मात्र शंका नाहीये. कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल भरपूर चांगले मॅचेस आहेत, एकमेकांचे डावपेच आहेत, त्यांना चांगलेच ठाऊक असतील आणि ही मॅच भरपूर चांगली होईल याच्यात मात्र शंका नाहीये. मायक्रोफोनवरती करूया परिवर्तन आणि ऐकूया व्हॉइस ऑफ काराव अर्थात अत्यंत आमचे जवळचे मित्र विजय डोके सरांचा आवाज. थँक्यू सो मच. हॅलो, थँक्यू सो मच गेले सर. आपण सामना पाहतोय लबाली विपक्ष लबाली असा सामना पाहतोय. गोलंदाज ट्रॅक गोलंदाज पाहतोय राहुल वनचं षटक हाताळत असताना मॅच मध्ये त्या अगदी एकाच गावातील दोन संघ एकमेकांसमोर आज पाहू शकाल. एका बाजूला पाहतो नरेश शेंडेला आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज दिलीप ही सलामीची जोडी रवाना झाली आपण पाहू शकाल खेळपट्टीवर. आणि त्या 5 ओव्हरची मॅच आणि या 5 ओव्हरमध्ये किती धावा लावल्या जातील हे मात्र पाहणं गरजेचं आहे. अगदी पाहू शकाल आमच्या ऑफिशियल पंच सुप्रिया खडाले सर आणि यशवंत गोरे हे दोन ऑफिशियल पंच पाहतोय. आणि त्याच दरम्यान प्रदेश स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट आणि हे पूर्ण ऑफिशियल टीम आज आमच्यासोबत जोडली गेली आहे. तर इथे सामन्याला झाली सुरुवात. पहिला बॉल पाहिला डॉट आला, वाईड आला, त्यानंतर दुसरा बॉल डॉट आला आणि आता तिसरा बॉल टाकत असताना चौकार पाहायला मिळतोय. श्री गणेश झालाय टीम लवाली संघाचा. जय वाघोबा लवाले आणि राजू लवाले असा सामना पाहतोय आपण यावेळेस मैदानामध्ये. नरेश शेंडेच्या बॅटमधून चौकार आला. अगदी कालचा दिवस पाहिलं तर नरेश शेंडे इथे परीक्षण करून गेलाय, निरीक्षण केलंय आणि त्याचा फायदा घेतला जाईल का. अगदी हाफ बॉल टॅप केलाय, क्रीजवर आपटलाय, त्यानंतर फिल्डिंग चांगली झाली आहे. अगदी शतकांशाचा दर्जा दाखवला जातोय. वाईट बॉल एक अतिरिक्त धाव दाखल ऍड केली जाते. अगदी पाहायला गेलं तर पहिल्याच ओव्हर मध्ये चांगल्या धावा जमवल्या जातील का टीम कडून. यावेळेस कट केलाय, प्रयत्न होते, कॉलिंग चांगली झाली आहे. दिलीपला पाहतोय अगदी धोक्याची घंटा होती नेहमीसाठी, पण तो चांगली कॉलिंग झाली आणि हा बॉल इथे आणखी डॉट होते.
ओव्हरचा शेवट झालाय गोड. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दापोरकर धावा लावल्या जातील. आपण पाहू शकाल 7 धावा पहायला मिळतात. पिवळच्या षटक अगदी सुखरूप आणि सुरेख पहार पडलं गेलंय. पिवळच्या षटकामध्ये फक्त धावे 7 आल्यात. आणि आता P2 षटक पाहूया. मैदानामध्ये पाहतोय राजे लवाली पेक्षा जय बागोबा लवाली असा हा सामना पाहायला मिळतोय. अर्जुन आलाय P2 षटक हाताळण्यासाठी. जय मल्हार लवाली पेक्षा राजे लवाली असा सामना पाहतो आपण. क्षमा असावी थोडा आमच्या स्कोरिंग करण्याच्या थोडीशी चुका झाल्यात. क्षमा असाव्यात. पुढचा बॉल पहिला बॉल सुरुवात यावेळेस ईस्टर्नचा भेद. दांड्या उडवला जातात. पहिलाच बॉल विकेटचा पतंग. गोलंदाज अर्जुनला पाहतो आपण. यावेळेस फलंदाज बाजू लागणारा पहिला धक्का टीम राजे लवाली संघाला. नरेश बॅक टू द डगआउट. महेश पाहतो आपण. नवीन फलंदाज झाला. यावेळेस नेक्स्टच्या बाहेरून जाणारा बॉल आपण पाहू शकाल. इथे वाईट बॉलच्या सांगता केली जाते. एक अभ्यंतर धाव दापोरकर लावली जाते. पहिल्याच बॉल विकेट मिळाली आहे मित्र म्हणून गोलंदाज अर्जुनला. आणि त्यानंतर हा बॉल डॉट फेकल्याने बॅटिंग एंटर झालाय मैदानात. यावेळेस बॅटची कडा थर्डमॅन पोहोचलाय. काय सुटली आहे आणि ते मात्र विकेटचं पतन होता होता राहिलंय मित्र म्हणून. आणि ते मात्र जोरदार मिळालं जात आहे महेश साठी. वन डाऊनचा बास होऊन जातो. अवस्कर पट्टीवर गेलाय. यावेळेस फटका चांगला आहे. बेशेप मध्ये केला सरळ राय बॉल जाईल सीमा रेषा पार. आणि आता बराच उशिरानंतर या ओव्हर मध्ये आलाय चौकार. यापुढे चांगला बॅटिंग केल्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कमबॅक केला जातोय. दिलीपला पाहतो. यावेळेस बॅटिंग करत असेल सलामीचा फलंदाज दिलीपला पाहतोय. अगदी ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. अद्याप चांगली बॅटिंग केली जाते. 13 आकड्यावर एक गडी बाद झाला टीम राजे लवाली संघाचा. हा बॉल इथे चांगला फेकलाय. षटक क्रमांक दुसरा देखील पाहतात आता
पूर्ण झाले आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात धावफलक धावा लावल्या जातात 13. केशव आला केशव मात्र पहिला चढवला जातोय. फाईन लेग रिझनला चौकार आलाय. पहिल्या फर्स्ट इनिंग मध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाते, ज्या महेशची कॅच सोडली होते तो महेश आता ते चौकार दाखवत असताना धावांची भरसत केली जाईल का महेशच्या बॅटमधून हे पाहणं गरजेचं आहे. केशव आला गोलंदाजी ट्रॅकवर आणि त्याच्यावर पहिल्याच बॉलवर चढवला जातो हल्ला. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजू सज्जा दुसरा बॉल फेकण्यासाठी. हा बॉल देखील त्याच दिशेला फेकत होता परंतु आता लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा हा बॉल पंच दंडित करतायत आणि आणखीन एक अतिरिक्त धावफलक ऍड केले जाते. 18च्या घरात धावफलक जाऊन पोहोचलाय. तिसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. पहिल्या बॉलवर आला चौकार, दुसरा बॉल फेकला वाईट. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 5 बॉल मध्ये हे निर्णायक षटक ठरेल का पाहूया. विचार केला तर 12 बॉल मध्ये फक्त 13 धावा होत्या आणि आता या ओव्हरला चांगली सुरुवात झाली. आणखीन एक गॅप शॉट सिलेक्शन, आणखीन एक फटका दर्जेदार पाहायला मिळतोय आणि इथे येतील चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार दाखवले जातात. तिसरा चौकार फेकला जाईल का या तिसऱ्या बॉलवर गोलंदाज केशव मात्र आता हल्ले चढवले जातात. अगदी हे षटक निर्णायक ठरेल का तेव्हा राजे लवाले संघासाठी. पुढचा बॉल आता मात्र क्रॉस द लाईन केल्याचा होता. जोरदार अपील केली जाते पाहू शकाल. यस इट इज आउट. विकेट आहे पाहू शकाल. आपण पाहतो आमच्या लेग पॉइंटचा अगदी तीक्ष्ण नजर ठेवून येत्या लक्ष देत असतात सप्पाजी कडवे सर. आता बॅटला स्पर्श झाल्यानंतर शरीर जाऊन आदळला आणि त्यानंतर कॅच घेतली गेली. अगदी 3 धावा पळून पूर्ण केल्या जातात. पाहू शकाल अगदी चांगली नजर ठेवून आपण पाहू शकाल यशवंतजी गडे आम्हाला इथे 3 धावेचा कॉल देत असताना पाहायला मिळतोय. अगदी चांगले दोन्ही पंचांचं आपण कॉम्बिनेशन पाहू शकाल. चांगलं पंचगिरी केली जाते.
यावेळेस बॉल आपटला होता, उचले दिले होते, गोल्डन स्पॉट वरून बॉल उचलला होता आणि इथे आणखीन एक डॉट बॉल आलाय. अगदी पाहायला गेलं तर दिलीप फलंदाजीचा विचार केला तर अद्यापही तब्बल 7 बॉल डॉट गेलाय फलंदाज दिलीपला पाहतोय. त्याच्या बॅटमध्ये एकच चौकार आलाय आणि फक्त 4 धावा आल्या. त्याच आता देखील पुन्हा एकदा डॉट आहे. काय छोटी जमीन दान झाले. षटक क्रमांक पाहता पाहता तिसरा देखील पूर्ण झालाय आणि तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक धावा पाहतोय आपण 25 धावा. इथे पाहू शकाल अगदी गोलंदाज राहुलचं प्रार्थना केलं जातं. चौथ्या स्पेअर मध्ये त्यांना अगदी पॉईंटचं षटक हाताळला, 7 धावा खर्च केला आणि विकेट देखील घेतला होता. तोच राहुल यावेळेस पुन्हा एकदा चांगली बॉलिंग करतोय. हा बॉल पाहू शकाल आणखीन एक डॉट आलाय. आता मात्र फलंदाज पाहतोय मैदानामध्ये श्यामला इथे बॅक टू बॅक 2 बॉल डॉट फेकले. त्या फलंदाजाच्या बाजूने धाबा आला होता तो महेश मध्ये तो बाद झालाय आणि आता जबाबदारी घेतली जाईल का. 25 धाबा तो दाखल लागलात. हा बॉल सोडून दिला लेग स्ट्रिकच्या बाजून जाणार. हा बॉल पंचायत करतील दंडित आणि या दंडितच्या स्वरूपात एक धाव ऍड केले जाते. आपण पाहू शकाल 26 धावा 26. इथे पाहू शकाल मिसफील्ड डायरेक्ट हिट किती बॉल अडवलाय आणि इथे विकेट बहाल करावी लागते. मित्र म्हणेन कुठेतरी डगआउट मध्ये आधीच आवाज आला होता आणि इथे विकेट बहाल करावं लागतं. फलंदाज श्याम तंबूच्या आश्रयाने येताना पाहायला मिळतोय. अगदी थोडासा अडचणीत सापडलाय ठेम राजू लगाने संघ पाहतो आपण. नवीन फलंदाज मैदानात जात असताना सतीशला पाहतोय. अगदी महेश बाद झाल्यानंतर मात्र त्या धाबे मात्र थांबवल्या जातात. 28 धावा दाखल करत 3 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळतात. राहुलचा विचार केला तर अद्याप
इथे फटका चांगला आहे, अगदी बॉलला विडवला, एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी रवाना झाला आणि इथे दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. अगदी 100% कमिटमेंट दिली जाते. मी तर म्हणेन टीम राजे लवानी संघाला पाहतो, एक एक धाव महत्वाची आहे. टीम राजे लवानी संघाला माहिती आहे. पुढचा बॉल राहुलला अगदी आपल्या स्क्रीनवर रिप्ले पाहू शकाल डायचा. इथे मात्र बॉलला टॅप केला, क्षेत्ररक्षक वेगाने 2 क्षेत्ररक्षक बॉल खाली धावतो. इथे फंबल झाला, एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न, तिसऱ्यासाठी प्रयत्न केला जाईल का? दिलीपला पाहतोय तो बराच उशीर शांत होता, बरेचसे बॉल डॉट गेला आणि आता मात्र धावांचा वेग वाढवतोय. एकेरी दुखेरी धावांना प्राधान्य दिलं जातं, परंतु धावा येणं महत्वाचं आहे आणि त्या धावा जमावल्या जातात. फलंदाज दिलीप सलामी आलाय, त्याच्या बॅटमध्ये फक्त एक चौकार आलाय आणि त्यानंतर इथे आता एकेरी दुखेरी धावाला प्राधान्य देत असताना पाहायला मिळतोय. 32 आकड्यावर दर फरक जाऊन पोहोचलाय आणि फटका चांगला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक कॅच खाली आणि इथे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच घेतली जाते आणि फलंदाज इथे बाद होईल. दिलीप बॅक टू द डगआउट. शेवटच्या बॉलवर झालाय शेवट बोर्ड, विकेटचं पतन. 32 आकड्यावर 4 विकेट टीम राजे लवानी संघाचे. बत्तीस धावा फेकावं लागल्यात, 4 विकेट पाहतोय आपण. आणि आता 5व्या ओव्हरला होते सुरुवात. 5व्या ओव्हरमध्ये गोलंदाज आलाय मैदानामध्ये किशोर आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये चालला संतोषला पाहतोय आपण. संतोष आणि सतीश अशी जोडी पाहायला मिळतोय. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आहे बरंच मैदानात आता या शेवटच्या स्लॅग वरच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ नका घेऊ मित्रांनो, सामना लगेच स्पीडअप करा. आता शेवटच्या ओव्हरला होते सुरुवात आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती लावल्या जातील. पहिलाच बॉल शॉर्टफिट होता, फक्त दिशा दिली, फिल्डिंग चांगली झाली. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होतापर्यंत चांगली फील्ड झाल्या आणि एकच धाब्यावर थांबावं लागतंय टीमला. पाहू शकाल एका बाजूला राजे लवानी आणि दुसऱ्या बाजूला जे मल्हार लवानी. यावेळी फटका चांगला आहे आणि ते बॉल जाईल लॉंग स्टॉपला. रन्स मध्ये 4, बराच उशिरा अंतराला चौकार. अगदी पाहायला गेले तर नवीन फलंदाज मैदानात गेलाय आणि त्याच्या बॅटमध्ये नेते आपण पाहू शकतो संतोषच्या बॅटमधून इथे चौकार आलाय. लेफ्टी बॅट्समॅन आहे, थोडस गोलंदाजी करत असताना नेहमीच लेफ्टी फलंदाजाला अडथळा येतोय आणि त्याचा इथे म्हणजे पुरेपूर फायदा घेतला जाईल का. जेव्हा जेव्हा लेफ्टी बॅट्समॅन येतोय ना मैदानामध्ये तेव्हा पूर्णपणे गणित हल्ले जात आहे फिल्डिंग करत असताना. हा फटका देखील त्या दिशेला, परंतु आता क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि आता मात्र विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागत असताना टीम राजे लवानी संघाला 5व्या विकेटचं पतन देखील होतं. ज्या फलंदाजाने चौकार दाखवला होता तो मात्र तो बाद झाला.
योगेशला पाहतोय आणखीन एक लेफ्टी बॅट्समन यावेळेस मैदानात. यावेळेस अर्धा बॅटने बॉलला खेळून काढलाय. पाहू शकाल योगेशला एकदा पूर्ण दिशा धावासाठी निघालाय. थ्रो चांगला आलाय परंतु अवधी होता 2 धावा चोरण्याचा आणि ते चोरल्या जातात. पुढचा बॉल शेवटची ओव्हर अगदी चांगली टाकली जाते. फुलटॉस बॉल होता. दिशा दिली क्षेत्ररक्षक वेगाने बॉलचा पाठलाग करतोय परंतु इथे फिल्डिंग चांगली झाली आहे. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी रवाना झालाय आणि तिसरी धाव इथे धोक्याची ठरत असताना टीम राजे लजाल संघासाठी पाहतो आपण. लालूभाई यावेळेस मैदानात. एक्केचाळीस धावा धावफलकावर 6 विकेट पहामध्ये सागरांच्या डब्यातल्यात 41.2 धावा धावफलकावर लावल्यात. अगदी संभाव्य स्कोर तर आतापर्यंत उभारला परंतु पाहूया शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवर किती धावा लावल्या जातात. यावेळेस फटका चांगला आहे. कॅप्चर सिलेक्शन बॉल थांबणार नाही. बॉल मिड विकेटला क्लिअर करत असताना रन्समध्ये 4 आला इथे धावफलकावर चौकार आणि 45 धावा धावफलका लावला जातात. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला आणि पहिल्या इनिंग मध्ये पाहायला गेलं तर 45 रन्स स्कोरिंग बोर्ड लावले जातात. म्हणजे येणारे 30 बॉल आणि गरज आता 46 धावाची टीम जो मल्हार लवाडी संघाला. मायक्रोफोन आमंत्रित करतो अगदी आमचे पाडे एक सदस्य आणि एक चांगला मित्र मनोज एवढे सर प्लीज यापुढील दायित्व वर्णन ऐकण्यासाठी मी मनोज एवढे सरांना आमंत्रित करतोय. हॅलो थँक्यू विजय. जर मी आपण चालू सामना पाहतोय जय मल्हार लवाळी ब विपक्ष राजे लवाळी. एकाच गावातील दोन्ही संघ एकाच रानातील 2 वाघ आज मात्र एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतात. तर नेक्स्ट मॅच तर जय वाघोबा लवाळी संघाचा कर्णधार आणि विशाल 11 मोऱ्याचा पाडा संघाचा कर्णधार लगेचच टॉससाठी यायचा. जय वाघोबा लवाळी आणि विशाल 11 मोऱ्याचा पाडा संघ. थँक्यू विजय. आपण आवाज ऐकला गेला मागच्या इनिंग मध्ये पूर्वार्धामध्ये जो आवाज ऐकला गेला विजय डोके आमचे पारिवारिक सदस्य आहेत जवळील मित्र परिवार त्यांच्या आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने स्वागत. येत्या काहीच दिवसात मात्र त्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळेल. ते आयोजन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते आयोजन कव्हर केलं जाईल.
श्री सिद्धिविनायक चषक, अष्टविनायक चषक काराव अंबरनाथ तालुक्यामधील पहिलं असं आयोजन असेल, जे आयोजन मी तर म्हणेन ग्रामीण मध्ये सुद्धा पाहायला मिळणार नाहीये. 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते मात्र कव्हर केले जाईल. या दरम्यान आपण एक सत्कार सोहळा करूया. या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचा मान आणि सन्मान करणं. ग्रुप ग्रामपंचायत पंचायत चोनचे विद्यमान उपसरपंच गणेशजी कुराडे यांचा सत्कार सोहळा आपण भानू आगान यांच्या शुभास्थापन करूया. पाच पहिला चेंडू बॅटच्या टोळीला लागला होता. फलंदाज होईल बाद. या ठिकाणी आपण पाहतोय माननीय श्री गणेशजी कुराडे एक चांगले समाजसेवक, मनमिळाव व्यक्तिमत्व, विद्यमान कार्यसम्राट या ठिकाणी मात्र यांचा आपण सत्कार सोहळा करून घेऊया. पेशाने बघितले गेले तर ग्रुप ग्रामपंचायत चोनचे विद्यमान उपसरपंच आपल्याला पाहायला मिळतात. या वर्षीच्या हंगामामध्ये खूप सर्व काही त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र लाभले गेले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. जय श्रीराम क्रिकेट संघ पारजवाडा आयोजित हे चषक आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ चषक 20-25 हे चषक आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू या ठिकाणी आउटसाइड द ऑफ स्टंप. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवर मात्र फलंदाज बाद झाला होता. त्यानंतर केशव आला मैदानात. सुरुवात चांगली झाली मी म्हणेन राजे लबाडी या संघाच्या माध्यमातून. लबाडी संघाचा विचार केला तर नुकताच आम्हाला माहिती मिळाली 5 संघ या गावात. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. न्यूनर स्लॅट मध्ये चेंडू पडला जातो. बॅकअप दिलाय चांगला त्या ठिकाणी आणि या फक्त सिंगल धाव. लबाडी संघाला विनंती असेल बघा दोन्ही तुमचेच संघ आहेत, आपण एन्जॉय करा, त्यात काय ते मात्र शंका नाही आहे. परंतु खेळाडू कक्षातून आपण आवाज देऊ नका आणि तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद असू द्या. 46 टार्गेट उभारले गेले. 46 धावांचा डोंगर या ठिकाणी उभारला गेलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय जमल्ला लबाडी ब या संघाच्या अगेन्स्ट राजू लबाडी या संघाने हा फटका चांगला आहे. ओव्हर पिच चेंडूला उडवला आहे ऑफ साईडला. 1 बाउन्स 2 बाउन्स जातो डीप एक्स्ट्रा कव्हर आणि सिल्ली पॉइंटच्या मधनं दमदार चौकार. बॅट्समन आपण पाहतोय अर्जुनच्या बॅट मधनं. बघा जे कोणी प्रेक्षक बाउंड्री लगतच्या आतमध्ये आहेत त्यांनी सहकार्य करा कृपया करून बाहेर बसायचं. हा चेंडू चांगला आहे. इन स्विंग पाहायला मिळाला. त्या ठिकाणी मात्र गोलंदाज आपण पाहतोय नरेशच्या माध्यमातून ओरपी चेंडू होता. त्यानंतर इन स्विंग पाहायला मिळालं. यानंतर आपल्याला निर्धाव चेंडूची सांगता सुद्धा पाहायला मिळाली. दरम्यान पाहायला गेलं तर नरेश एक चांगला गोलंदाज आहे. P1च्या पहिल्या चेंडूवर मात्र विकेट आली होती. त्या ठिकाणी एक चौकार आलाय. अजून एखादा चौकार येणं खूप गरजेचं आहे. हाही चेंडू या ठिकाणी चांगला आहे. पंच यष्टीरक्षकाला आवाज द्यायला सांगू नका अन्यथा कॉर्ट बेंच अपील तुम्हाला त्रास होऊ शकतो. 5 धावा फलकावर ऑन स्कोर बोर्ड आपण पाहायला मिळतात. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर 24 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज आहे. सामन्यामध्ये सामना जिवंत केला जाईल का, कारण आता थोडासा लांब गेलाय. 10.33च्या सरासरीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. शेवटची वॉर्निंग आहे जय वाघोबा लबाळे आणि विशाल 11 मोराजपाडा संघाच्या कर्णधारांना. मोराजपाडा संघाचा कर्णधार आमच्याकडे उपस्थित आहे. तर जय वाघोबा लबाळे संघाला शेवटची वॉर्निंग दिली जाते मोहन वारे यांच्या माध्यमातून. लगेचच टच करून घेऊया त्या ठिकाणी. आणि वाऱ्याची वाडी या गावातील कोणी ग्रामस्थ असतील तर आपण या आपल्याच आयोजनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. बघताक्षणी प्रेमात पडावे एवढा चांगला ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू चांगला आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय.
चेंडू चांगला होता त्या ठिकाणी. या ठिकाणी बाईन स्टॉक करण्याचा प्रयत्न केला जातो. जोरदार अपिलीमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. टॉस बॉक्स कव्हर केला जातो त्या ठिकाणी आपण पाहतो टॉस केला जाईल त्या ठिकाणी भानू अगण या सर्वांच्या शुभ असते. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा पहिला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, हा फटका चांगला ऑन साईडचा फटका पाहायला मिळाला त्या ठिकाणी. काटपिटीचा आणि चेंडू चालला, एकदा तर कंप्लीट केली झाले आणि एकच धाव समाधान मानावं लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय टीम आपण पाहिली गेली तर जय मल्हार जय वाघोबाल लवाळी या संघाने या ठिकाणी टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले विशाल 11 मोऱ्याच्या पाड्या संघाला फलंदाजीसाठी. ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर आज एकाच गावातील 3 संघ आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आज सेकंड लास्ट आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेचा. चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आणि इथे मात्र अपिली केली जाते. वाईट चेंडू घोषित केला जातोय. 7 धावा धापलकावर अद्याप विचार केला तर 39 धावा बनवायच्या आहेत, परंतु इथून जिम्मेदारी कोणी घेत नाहीये. केशवचा विचार केला तर 5 चेंडू खेळला आणि 2 धावसंख्येवर खेळ करतोय. अर्जुनचा विचार केला त्याच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला मिळालाय आणि 3 चेंडू फेस केले जात आहेत. अद्याप 2 चेंडू डॉट खेळलाय अर्जुन. आपण पाहतोय हा फटका पासला, मिस टायमिंग शॉट, ऑफसाईडचा फटका आपण पाहतोय. का कोणाने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं अजून एक दमदार चौकार. या ठिकाणी प्रेक्षक हे सामने एन्जॉय करत असताना सामना होईल यातील मात्र शंका नाहीये. मैत्रीपूर्ण ही लढत, कारण एकाच गावातील हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा धावफलकावर या ठिकाणी मात्र डबल एक्का पाहायला मिळतोय. वर्षा आलेल्या सर्व ग्रामस्थ मंडळ वाऱ्याची वाडी आणि लवाळी गाव, आज वाटतं लवाळी गाव पूर्ण आलाय की काय. एवढे मला तर वाटतं एवढे खेळाडू लग्नाला पण जात नसतील एवढे खेळाडू पाहायला मिळतात लवाळी गावातील. कारण सामने आपल्याच गावातील आहेत म्हणून पाहायला आलेले प्रेक्षक वर्गांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि जे प्रेक्षक घर बसल्या आपल्या सामने हे सामने आपल्या घर बसल्या टीव्हीवर मोबाईलवर एन्जॉय करतात त्या प्रेक्षकांचं मनापासून सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. 12 धावा धापलकावर लागत असताना हा फटका चांगला गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी मात्र फर्स्ट स्लिपला सरकला होता. सेकंड स्लिपला त्या ठिकाणी मात्र चेंडू अडवला गेला. येराव तिकडं काय या ठिकाणी आपण पाहतो तब्बल विचार केला तर 13 धावसंख्येवर पहिलं विकेट आले गेले. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहू शकाल सतीश आणि स्कोररच्या भूमिकेत आज आम्हाला लाभले गेले सुरेश वारे, एक उभरता सितारा वाऱ्याची वाडी गावातील. आणि बघितले गेले तर एक स्टायलिश बॉय आहे. आमचे परम मित्र सुद्धा आहेत, आमचे छोटे बंधुराज रवी उघडे यांचे क्लासमेट, त्यांचाही आज त्यांनी सहर्ष स्वागत. सातत्याने 3 दिवस मात्र स्कोररच्या भूमिकेत आपण त्यांना पाहू शकाल. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो हा फटका अंदाधुंदी फटकेबाजी चालू आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी बघितलं गेलं तर खेळाडू कक्षातून बोललं जातं वो तो कोजा नेत्रो. सत्राची धावसंख्येची गरज आहे.
हा फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, वन बाउन्स ओव्हर दी रोप, धावा मिळतील 4. अजून एक दमदार बॅट्समॅनच्या 16 चेंडू 29 धावा. दोन्ही बाजूने ताकद लावली जाते सामन्यामध्ये, पक्कड मजबूत आहे, अद्याप सामना बॅलन्स पाहायला मिळतोय. ट्राय करणं काय करतो मग काय निकाल सुरा. 16 चेंडू 29 धावा. हा फटका या ठिकाणी मात्र बॅटच्या इनसाइड लागली होती, त्या ठिकाणी एक धाव येते. 15 चेंडू 28 धावा. अद्याप सामना बॅलन्स आहे, परंतु सामन्यामध्ये विचार केला तर धमक पकडून ठेवावी लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय जय मल्हार लवाडी ब या संघाचा विचार केला तर 18 धावा. अजून 28 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 15 चेंडू 28 धावसंख्या. हा चेंडू बॅकफुटवर आले होते, स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं होतं, निर्धाव चेंडूची सांगता त्या ठिकाणी आपण पाहतो. त्याबद्दल विचार केला तर वारंवार निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. तर नेक्स्ट मॅच लगेचच आपण तयार राहायचा. मोराचा पाडा आणि जय वाघोबाला वाळी. हा फटका फसला, मिस टायमिंग फटका, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल करायचा होता आणि इथे मात्र कॉर्डन बोल्ड झाला गेला. फलंदाज बाद या ठिकाणी आपण पाहतोय. अर्जुन बॅक टू पॅव्हिलियन आणि इन अँड ऍक्शन मध्ये आपण पाहत असताना भगवान मैदानात जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. इन ॲट नंबर 4थ्या क्रमांकाचा हा फलंदाज. चेंडू 28 धावा. हा चेंडू कॉटन बॉलची शिकार होत असताना तू चल मी आया असं समीकरण आहे. या ठिकाणी आपण पाहतो टीम जय मल्हार लवाळी ब या संघाची ही अवस्था अद्याप पाहायला मिळते. येणार 12 चेंडू आणि 28 धावा. 15 चेंडू 28 समीकरण होतं, तिथून 3 चेंडू चांगल्या फेकी केले जातात. बारा चेंडू 28 धावसंख्या म्हणजेच विचार केला तर 14.00च्या सरासरीने खेळ करणं गरजेचं आहे. 18 चेंडू 18 धावा बनवल्या जातात. दापोलकावर टीम आपण पाहतोय जय मल्हार लवाडी ब या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. राजे लवाडी हा संघ मात्र त्याच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतो. केशव सलामीला गेलाय. हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय केशववर या ठिकाणी आशा निराशा पूर्णपणे जमा केल्या जातात, परंतु पूर्णतः निराश केले जात आहे केशवच्या माध्यमातून.
11 चेंडू 28 धावा. इथून सामना खूप लांब चालला गेलाय. या ठिकाणी आपण पाहतो पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आणल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजी केली, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या स्पेलमध्ये वैयक्तिक दुसऱ्या सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन आला. हा फटका चांगला आहे, परंतु ताकद थोडीशी कमी आपण पाहतोय. महेश येतोय, शेंडू काले आणि फलंदाज होईल बाद केशव पाटपवलिया. हा चेंडू 28 धाव संख्येची गरज आहे. या ठिकाणी टीम आपण पाहतोय लवाळी शिव मल्हार लवाळी ब या संघाला. हा चेंडू ऑफ स्टंप, चांगली गोलंदाजी होती. या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा सटीक लाईन लेनची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू 28 धावा. हाही चेंडू चांगला आहे, पूर्णतः बॅकफुटला ढकलला आहे. जय मल्हार लवाळी ब या संघाला. राजे लवाळी या संघाने आपण पाहतोय चेंडू आणि 28 धावा. या दोन चेंडू मागे एखादा मोठा फटका पुनर्शा जिवंत करून देऊ शकतो. जमलला लवाळी ब या संघाला हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि एक फुटबॉल ना क्रिकेट आहे. सात चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. ऍक्शन डिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. कॅमेरामॅन देवा आउटेच्या माध्यमातून तो क्षण टिपला गेला. फुटबॉल स्टाईलने चेंडूला किक मारली गेली. त्या ठिकाणी आपण पाहतोय पुनर्शा त्याच दिशेने चेंडूला फेकून दिलाय. ऑफसाईडचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. वन बाउन्स टू बाउन्स प्रशासनला चेंडू उचलून फेक करेपर्यंत 2 धावा आणि चुकीची थ्रो फेक आपल्याला पाहायला मिळतोय. थर्ड अंपायरच्या माध्यमातून हा निर्णय अद्याप पेंडिंगला आपण पाहतोय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल 7 चेंडू 26 धावसंख्येची गरज असताना धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा. हा चेंडू या ठिकाणी मात्र चेक केला जातोय. धावफलका आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये. यासाठी नॉट आउट या धावा चांगल्या बनवल्या जातील. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर 3 धावा अद्याप या ठिकाणी जमा केल्या जातात. गुड आणि बेटमध्ये विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. येणारे 6 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या ठिकाणी आपण पाहतोय जय मल्हार लवाळी या संघाला 23 धावा बनल्या, 23 धावा बनवायच्या आहेत. अर्धा पल्ला अद्याप या ठिकाणी पार पाडला जातो. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. चला पंच स्पीड अप घ्या. सहा चेंडू 23 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज लालू. या ठिकाणी मात्र लालूला लाल करावं लागेल. 6 चेंडू 23 धावा आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर
फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. पुनर्शा त्याच फटक्याचं पुनर्वसन केलं जातं. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. 6 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज असताना पहिल्या चेंडूवर या ठिकाणी 2 धावा आल्या गेल्यात. आता उर्वरित समीकरण आहे 5 चेंडू 21 धावा. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. हा चेंडू ते मात्र ह्या चेंडूला गॉड गिफ्टेड हा चेंडू होता. म्हणजे ते म्हटलं जातं ना, आपल्या घरी पाहुणे येतात ना, एखाद्या छोट्या मुलाला पैसे देतात, आई बाबा म्हणतात नको नको कशाला नको, म्हणलं असले जातात बरोबर देता असं वाटतं. राय 5 चेंडू 21 धावा. फ्रीडचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. हा फटका चांगला त्या ठिकाणी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. एकदा तर कंप्लीट केली जाते. गॅपमध्ये चेंडू चाललाय त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. तिसरी धाव डोक्याची घंटा आणि कंप्लीट केली जाते. थोडस लेझी क्रिकेट खेळते त्या ठिकाणी जयमल्ला लवाड हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 17 धावसंख्येची अद्याप गरज आहे. सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतो टीम लव्हाळी जयमल्ला लव्हाळी या संघाला थोडं फास्टली खेळवा पंच. 4 चेंडू 17 धावा. पंच सामना चालू करा. हा या ठिकाणी चांगला आहे. धाव चेंडूची सांगता 3 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे या ठिकाणी आपण पाहतोय. थोडे फास्टली केला लवाळी संघ. आपण जवळील संघ आहेत. आपल्याला आयोजन लवकरात लवकर जेवढ्या आजच्या दिवसातील सामने उरकता येतील तेवढे लवकर उरकायचे. 3 चेंडू 17 धावा. हाही चेंडू चांगला आहे. धाव चेंडूची सांगता वारंवार. नेक्स्ट मॅच राजे लवाळी आणि मोराचा पाडा दोन्ही संघाने लगेचच तयार राहायचंय. जे वाघोबा लवाळी संघाने एका इनिंगला सेकंड होईल तर एका इनिंगला आपण आतमध्ये लगेचच जायचंय. धाव एक सिंगल धाव येईल. एक चेंडू आणि 16 धावा. हा फटका फसला. पुनर्शा सिल्ली पॉइंटला शतरक्षक आहे. चेंडू आलाय फर्स्ट स्लिपला. तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. अभिनंदन टीम राजे लवाळी. हार्ड लक टीम जयमल्ला लवाळी ब. जय वाघोबा लवाळी संघ लगेचच इन व्हायचा आपण. जय वाघोबा